कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही ताडोबाला गेला आहात का कधी? अनेक जण ताडोबाला जातात. हे एक अभयारण्य आहे जे चंद्रपूर जवळ आहे. पण प्रत्येकाला काय वाटत असतं, आपल्याला वाघ बघायचा आहे. हेच एक मनात धरून ते ताडोबाचं जंगल बघायला जातात. आणि वाघ दिसला तर आनंदच आहे, पण वाघ नाही दिसला तर निराशा होते. अरे, आम्हाला वाघच नाही दिसला. पण बालमित्रांनो, तुम्हाला सांगू का, जंगल फिरणं म्हणजे फक्त वाघ बघणंच नाही आहे. जंगलात अनेक गमती जमती असतात. आमच्या लहानपणी आम्ही बालाघाट शहरात मी राहत होती तेव्हाची गोष्ट सांगते. आमच्या घराजवळ वैनगंगा नदी होती. ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही घरापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. तिथे जायचं, आम्ही आंघोळ करायचं. रस्त्यात घनदाट जंगलासारख्या झाडं होते. तऱ्हेतऱ्हेचे झाडं, प्राणी, पशु पक्षी दिसतात. खूप मजा येते. तुम्ही पण सुट्टीच्या दिवशी पण लवकर उठा ना, काही हरकत नाही. नंतर दुपार असतेच आपल्याला झोपायला, दुपारी झोपायचं. कारण इतका आनंद असतो सकाळच्या वेळेला. दवबिंदू असतात गवतावर, त्याच्यावर चालताना किती आनंद मिळतो. ते दवबिंदू तर अगदी मोत्यासारखे चमकतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, डोळ्याची दृष्टी पण वाढते त्याच्यावर चालल्याने. सरकण एखादी खारुताई निघते आपल्या समोरून, भरभर भरभर झाडावर चढते. तिचं शेपूट किती छान झुपकेदार, खार बाई खार नाजूक नार, शेपूट सुंदर झुपकेदार. ही कविता ऐकली आहे ना तुम्ही? पण तुम्हाला माहिती आहे का, हे शेपूट फक्त दिसायला सुंदर म्हणून नाही, तर देवाने त्याला तोल सांभाळण्यासाठी पण दिलेलं आहे. अशा प्रत्येक प्राण्यांच्या काही ना काही गमती जमती आहे. देवाने त्यांना स्वसंरक्षणासाठी काही ना काही दिलेलं आहे. छोटासा ससा तुम्ही पहा, इतकुशी जरी चाहूल लागली तर एकदम कान उभे राहतात त्याची ऐकण्याची क्षमता खूप आहे. अगदी छोटासा आवाज सुद्धा त्याला ऐकू येतो. आणि हत्तीला तर मैलो दूरचे आवाज ऐकू येतात. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आम्ही काही दिवस दिल्लीला गेलो होतो. तिथे मोरांची संख्या खूप जास्त आहे. आमच्या घराजवळ तर अगदी जसे कोंबड्या बिंबड्या फिरतात ना, तसे मोर फिरायचे. आणि हा काळ त्यांचा पिसं पडण्याचा होता. सकाळी रोज फिरायला जा तर रस्त्यात अनेक पीस मिळायचे. रोज आम्ही 3-4 तरी पिसं उचलून आणायचोच. तसंच वैनगंगा नदीकडे जाताना पिवळ्या फुलांचा सडा दिसलाय. त्याची काय गंमत झाली माहिती आहे? कोणीतरी सांगितले खूप छान असतात, हे गोड गोड असतात फुलं. आम्ही ते खाल्ले. ती कशाची होती माहिती? मोहाचे. आणि मग आम्हाला जे गरगरायला लागलं, मज्जा झाली. कसं तरी घरी पोहोचलो. मग रागवली आजी, आई, आता कधी नाही खायचं बरं ते. आणि तेंदू नाव ऐकलंय का तुम्ही? चिक्कू ऐकलंय ना? पण चिक्कू सारखंच एक फळ असतं, फक्त त्याचा रंग पिवळा. तो पण छान गोड फळ. ते रस्त्यातनं जाता जाता आम्ही खायचो. आंब्याच्या कैऱ्याच्या दिवसांमध्ये आंब्याचे झाडं भरपूर असायचे. कैऱ्या पाडून खाण्यात मजा यायची. ही मजा आता तुम्हाला खूप कमी मिळते, नाही का? अगदी जंगलातच गेलं पाहिजे असंही नाही. तुम्ही तुमच्या घराजवळच्या बागेत सुद्धा जाऊन पहा, किती तऱ्हेचे पक्षी दिसतात. अगदी पोपटासारखा हिरवा रंग असलेल्या चिमण्या सुद्धा पाहिल्या आहेत मी, बरं का. आणि बागेत जर का एखादा पारिजातकाचं झाड असेल, मग तर तुम्ही पहा, असं वाटतं जसं काही देवाने आपल्यासाठी सडा एक गालीच्याच अंथरला आहे. ती केशरी केशरी सुंदर दांड्या आणि पांढरे फुलं असलेलं सुंदर गालीच्यासारखा सडा पडलेला असतो. पांढरी फुलं ज्याला कोणी स्वस्तिक म्हणतं, कोणी चांदण्यांची म्हणतं. हिरव्यागार झाडावरती पसरलेली ती पांढरी फुलं खरंच चांदण्या पसरल्या असंच वाटतं. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. रंगांची तर जणू उधळणच आहे. लाल लाल रंगाचं जास्वंद, जांभळ्या रंगाची गोकर्णाची फुलं आणि उन्हाळ्यात लागणारा मोगरा. अरे, कुठल्याही सेंटच्या वासला मागे टाकेल
इतका सुंदर त्या मोगऱ्याचा वास, असं म्हणतात दरवळत असतो मोगऱ्याचं एक जरी झाड घराजवळ असलं तर. अशा अनेक गमती जमती आहेत. वेळ पुरणार नाही, आजसाठी इतकंच पुरे. पुन्हा आपण नक्कीच भेटू अशाच छान छान गमती जमती घेऊन. तोपर्यंत तुम्ही एक करा हां, आळस न करता सुट्टीच्या दिवशी सुद्धा लवकर उठा आणि नक्की जवळच्या ग्राउंडवर फिरायला जा, जवळच्या एखाद्या बागेत जा किंवा आईबाबांना म्हणा एखाद्या जवळच्या जंगलात घेऊन चला आम्हाला फिरायला. आणि मग तुम्ही काय काय गमती जमती बघितल्या त्या मला सांगाल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.